children, yesterday we have seen about the multiplication of integer. मागील तासाला आपण पूर्णांक संख्यांचा गुणाकार हा भाग शिकलो. आता आपण पूर्णांक संख्यांचा भागाकार हा भाग आपण शिकणार आहोत. Now we can see about the multiplication of division of integer. We know that in the multiplication of integer there are 4 rules. These rules are: positive integer is multiplied by positive integer, we get positive number. When negative number multiplied by the positive integer, then we get negative number. Also, when positive integer is multiplied by negative integer, we get negative integer, and when we multiply negative integer by negative integer, at that time we get positive number. अशा प्रकारे आपण 4 नियम शिकलेलो आहे. धन संख्येला किंवा धन पूर्णांकाला धन पूर्णांकाने गुणले असता आपल्याला धन संख्या मिळते. ऋण पूर्णांक संख्येला धन पूर्णांक संख्येने गुणले असता आपल्याला ऋण पूर्णांक संख्या मिळते. आणि जर आपण धन पूर्णांक संख्येला ऋण पूर्णांक संख्येने गुणले तर आपल्याला ऋण पूर्णांक संख्याच मिळते. त्याचबरोबर जर का ऋण पूर्णांक संख्येला ऋण पूर्णांक संख्येने गुणले तर आपल्याला जे काही उत्तर मिळतं ते धन असतं. तर असे 4 नियम यापूर्वी आपण पाहिले होते. आता आपण अशाच पद्धतीने इन दिस वे वी कॅन सी वी हॅव सी हिअर द डिव्हिजन ऑफ इंटिजर. आपण पूर्णांक संख्यांचा भागाकार याबद्दल आता माहिती बघणार आहोत. आता जे काही भागाकार आहे त्या भागाकारामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या संख्यांचा भागाकार करतो किंवा पूर्णांक संख्यांचा भागाकार करतो. समजा दोन्ही पूर्णांक संख्या या धन संख्या असतील, उदाहरणार्थ 5/2. 5 हा धन पूर्णांक आहे आणि 2 हा सुद्धा धन पूर्णांक आहे. यांचा जो भागाकार आहे तो भागाकार आपण या पद्धतीने म्हणतो 2.5. that is when positive integer is divided by positive integer, the answer is a positive integer. या ठिकाणी 5 ला 2 ने भागले असतात. 1.5 divided 5 by 2 we get 2.5. all these numbers are positive. But when division of negative integer by positive integer, we get negative integer. -5/2 we get -2.5. We get -2.5. At that time the numerator is a negative and denominator is positive. या ठिकाणी अंश हा ऋण आहे आणि छेद हा धन आहे. यावेळेला मिळणारे जे उत्तर आहे ते मिळणारे उत्तर आपल्याला या पद्धतीने -2.5 असं मिळतं. पण बरेच वेळा अशी परिस्थिती असते, आपण काय करतो त्यावेळेला ऋण पूर्णांक संख्येने किंवा ऋण पूर्णांकाने आपण पाहतो किंवा धन पूर्णांकाला
धन पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागले अशी परिस्थिती असते. अशा वेळेला काय करायचं ते आपण शिकणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही हे लक्षात ठेवा, जर धन पूर्णांक संख्येला धन पूर्णांक संख्येने भागले, if positive integer is divided by positive integer, the answer we will get is a positive integer. When negative integer is divided by positive integer, we get negative integer or negative number like this. या पद्धतीने आता आपण now we can see about division in between negative integer and negative integer, and when the numerator is positive and denominator is negative, what happen. तर आता आपण या पद्धतीने तुम्हाला हे दोन भागाकार तुम्हाला समजले असतील. आपण आता तिसऱ्या भागाकाराकडे वळणार आहोत. division between negative integer. अंश आणि छेद दोन्ही जर का ऋण असतील तर त्यावेळेला त्यांचा भागाकार कसा होतो. आता बघा -5/-2. This is a example for us. या ठिकाणी आपण जे उदाहरण निवडलेले ते अशा पद्धतीचे उदाहरण निवडले. When we multiply this number -5/-2 by -1, we know that we get positive number, that is a 5/2. But the meaning of this example does not change. या ठिकाणी आपण -1 ने अंश आणि छेद या दोन्ही संख्यांना जर का आपण मूल्य -1 तर हे जे काही उदाहरण आहे ह्या उदाहरणाचा अर्थ बदलत नाही हे आपल्यास माहिती आहे. कारण यापूर्वीच आपण पूर्णांक संख्यांचा गुणाकार शिकलो. त्यावेळेला ऋण पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने गुणले असता आपल्याला माहिती आहे काय मिळतं, धन पूर्णांक मिळतो. तर अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी अंश आणि छेद हे धन करता येतात आणि मग ह्यांचा भागाकार जो आहे the division in between these two number or integer is 2.5. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हा भागाकार मिळालेला दिसेल. so that when we divide negative integer by negative integer, the answer is positive integer or positive number. तर ऋण पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने गुणले भागले तर हा भागाकार हे धन पूर्णांक संख्या असते किंवा मिळणारे जे उत्तर आहे ते उत्तर या ठिकाणी धन असतं हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. Then another type of division between positive and negative. धन आणि ऋण पूर्णांकातील
म्हणजेच जर का तुमचा अंश धन असेल आणि छेद ऋण असेल तर आपण काय करतो? फॉर एक्झाम्पल 5/-2. दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल. आता हे असं सोडवायचं का? तर असा एक संकेत आहे. देयर इज अ रूल फॉर दिस डिव्हिजन. In the division of any two integer or any two number, the denominator should be positive. छेद हा नेहमी धनच असायला पाहिजे कधी भागाकारात, असा नियम आहे किंवा अशा प्रकारचं गृहीतक आहे. त्यामुळे आपण काय करतो, या ठिकाणी जे काही छेद आहे तो छेद आपण या ठिकाणी धन करून घ्यायचा. मग धन कसा करून घ्यायचा? ज्या पद्धतीने आपण -1 ने या ठिकाणी मल्टिप्लाय केलं तशा पद्धतीने या ठिकाणी सुद्धा आपण -1 ने मल्टिप्लाय करू शकतो. -1 ने आपण अंश आणि छेदाला जर गुणलं तर त्या समीकरणाचा कुठलाही अर्थ बदलत नाही किंवा त्या उदाहरणात कोणत्याही प्रकारचा गणितीय बदल होत नाही. देयर इज नो चेंज इन द एक्झाम्पल व्हेन वी मल्टिप्लाय सेम नंबर टू बोथ साइड. मग आपण काय करायचं, या ठिकाणी 5/2 -2 is multiplied by -1. We know that when positive integer is multiplied by negative integer, we get negative integer. धन पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने गुणले असता आपल्याला ऋण पूर्णांक मिळतो, हे मागील तासाला आपण पाहिलं. सो मल्टिप्लिकेशन ऑफ 5 and -1 is a 5, but sign is negative. When -2 is multiplied by -1, we get +2. ऋण पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने गुणले असता धन पूर्णांक मिळतो. या ठिकाणी जो समीकरणात बदल झाला, हा बदल हा कायदेशीर आहे किंवा इष्ट आहे किंवा लीगल आहे. मग या ठिकाणी समीकरणाचा अर्थ बदललेला नाही, पण पुढे जाऊन लक्षात ठेवा, आपण हा गुणाकार अशा पद्धतीने मांडत बसत नाही. आपण काय करतो, हे अशा पद्धतीने असेल 5/-2 असेल तर आपण डायरेक्ट काय करतो, -5/2 लिहितो आणि जे काय आन्सर आहे ते आपण आन्सर लिहितो. म्हणजे हे मल्टिप्लिकेशन वगैरे हा जो भाग आहे तो या इयत्तेपुरता मर्यादित आहे. पुढे आपण या पद्धतीने डायरेक्ट ज्यावेळेस आपल्याला अशा प्रकारची संख्या 5/-2 दिली जाते त्यावेळेला -5/2 आपण डायरेक्ट मांडतो. म्हणजे ते आपल्या अंगवळणी पडलेलं असतं. दिस इज अ रूल. हियर -5/2 we divide -5/2, we get -2.5. तर अशा पद्धतीने जर का अंश ऋण असेल तर अंश ऋण असताना आपल्याला कुठल्याही प्रकारे त्यात बदल करायची गरज नाही किंवा जे काही अंशस्थानचा पूर्णांक आहे तो ऋण असेल तर तिथे बदल करायची गरज नाही. पण जर का छेदस्थानचा पूर्णांक हा ऋण असेल, if denominator is a minus, that time we must change the sign of denominator by multiplying -1, numerator and denominator by -1. तर अशा प्रकारे आपण जर का छेद ऋण असेल तर छेद ऋण असताना मात्र आपण काय करू शकतो, अशा प्रकारचा बदल करू शकतो आणि आपल्याला करून घ्यावा लागतो आणि मग त्याचं उत्तर आपल्या या पद्धतीने आपला -2.5 या ठिकाणी आपल्याला मिळते. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही गुणाकाराचे नियम आहेत तसे भागाकाराचे नियम सुद्धा लक्षात ठेवावे लागतील. भागाकाराच्या नियमामध्ये दोन्ही if denominator and numerator both are positive, the answer is positive. When the numerator is a negative integer and denominator is a positive integer, at that time the answer is negative integer.
जर का अंश धन ऋण असेल आणि छेद धन असेल तर मिळणारं उत्तर आपल्याला ऋण पूर्णांक संख्या मिळतं. त्या पद्धतीने इफ द डिनॉमिनेटर इज निगेटिव्ह अँड द न्यूमरेटर इज पॉझिटिव्ह ॲट दॅट टाइम, जर अंश धन असेल छेद ऋण असेल तर आपल्याला छेद पहिल्यांदा धन करून घ्यावा लागतो. तो धन करून घेतला आणि त्यावेळेला मिळणारं जे उत्तर असतं ते उत्तर आपल्याला कसं मिळतं, तर आपल्याला ते उत्तर मिळतं निगेटिव्ह इंटिजर. बट बोथ ऑफ दे, जर का अंश आणि छेद दोन्ही ऋण असतील तर मात्र त्या ठिकाणी जे काही साइन आहे डिव्हिजन मध्ये ते साइन आपल्याला पॉझिटिव्ह मिळतं. म्हणजे या ठिकाणी आपण शिकलोय ह्या दोन्ही संख्या ज्या आहेत त्या ऋण संख्या आहेत, त्यांना जर वजा 1 ने गुणलं तर या पद्धतीने बदल होतो आणि म्हणून यांचा जो काही भागाकार आहे तो भागाकार आपला धन पूर्णांक संख्या मिळालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीनं हे सगळे नियम तुमच्या लक्षात राहतील. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुमच्या पेज नंबर 30 वरती, पेज नंबर 13 वरती तुम्हाला 12 वर आपला प्रॅक्टिस सेट 1 आहे आणि 13 वरती तुम्हाला ही सगळी माहिती मी आता जी शिकवली आहे ती दिली आहे, त्याचा अभ्यास तुम्ही करा. पान नंबर 13 चा अभ्यास करा. पान नंबर 13 चा अभ्यास करून तुम्हाला तिथं हे जे नियम आहेत हे नियम तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहतील. तर तुम्हाला हे सगळ्यांना समजलं असेल काय काय, तर दोन धन पूर्णांक संख्यांचा भागाकार हा काय असतो, धन संख्या असतो. दोन ऋण पूर्णांक संख्यांचा भागाकार सुद्धा धन संख्याच असतो. आणि जर का एक धन आणि एक ऋण पूर्णांक असतील तर त्यांच्यामध्ये होणारा भागाकार हा नेहमी ऋण असतो किंवा तो ऋण पूर्णांक असतो, हे लक्षात ठेवायचं असतं. मिळणारी संख्या ही ऋण संख्या असते हे लक्षात ठेवायचं. तर यामध्ये अशा पद्धतीने हा भाग तुम्हाला लक्षात आला असेल. आपण आता सराव संचाकडे वळणार आहोत. सराव संच 9वा आपण बघणार आहोत. आपण अभ्यास करूया. -16 upon 6. Here येथे काय करायचंय, तर वजा 96 ला 16 ने आपल्याला भागायचं. We must divide -96 by 16. At that time we make division like this. आपण त्या ठिकाणी भागाकार करू शकतो. कसा 16 × 16 16 × 25. The answer is 5. Answer is 5. But sign, पण या उत्तराला चिन्ह कुठलं द्यायचं, तर ह्या उत्तराला चिन्ह we know that minus integer when divided by positive integer the answer is negative. जर ऋण पूर्णांक संख्यांना आपण धन पूर्णांक संख्येने भागलं तर मिळणारं उत्तर हे ऋण संख्या असतं, हे आपणास माहित आहे. म्हणून इथं उत्तर जे मिळतं ते आपल्याला किती मिळतं, या आन्सर इज -5. अशा प्रकारे नेक्स्ट we take example 98. Second example 98 is divided by -20. 98 is divided by -20. आता या ठिकाणी हा जो भागाकार आहे तो कसं करायचा का, या ठिकाणी हा भागाकार करत असताना आपल्याला बदल करावा लागतो. काय बदल करावा लागतो, तर या ठिकाणी बदल आपण असा करतो, जसं आपल्या समाजात प्रथा आहे स्त्रियांनी कुंकू लावावे, तसं या ठिकाणी स्त्रियांनी कुंकू लावावे. आता अलीकडच्या काळात पुरुष पण कुंकू लावतात फॅशन म्हणून, तो भाग वेगळा. पण
जशी प्रथा आहे तशा पद्धतीने आपली प्रथा काय इथं ज्या संख्येने आपण भागतोय त्याला ऋण चिन्ह नसावं किंवा छेदाला ऋण चिन्ह नसावं. मग यासाठी काय करायचं तर यासाठी या संख्येला आपण -1 ने गुणायचं. मगाशी सांगितलं -1 ने या ठिकाणी गुणायचं. इथं गुणाकाराचं चिन्ह करावं असं काय नाही. कंसात आपण लिहिलं तरी कंसाच्या बाहेर आणि कंसाच्या संख्येत गुणाकार असतो हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. मग या ठिकाणी उत्तर काय मिळतं आपल्याला तर उत्तर मिळतं -98/20. काय झालं जे काय अंश होता त्याला ऋणचिन्ह नव्हतं. आता या ठिकाणी अंशाला ऋणचिन्ह आलं. कसं आलं तर या ठिकाणी आपण दोन्ही संख्यांना -1 ने गुणलं. हा भाग तुमच्या लक्षात आला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमचं सिम्प्लिफिकेशन झालं पाहिजे हे तुम्हाला सहज कळलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही सराव करायचा. मग आता या ठिकाणी 28च्या पाड्यात आपल्याला 98 दिसतं का तर 28च्या पाड्यामध्ये या ठिकाणी हे 98 नाही. मग काय करायचं या ठिकाणी आपण भागाकार करत असताना ह्याचं सिम्प्लिफिकेशन आपण करू शकतो. कसं सिम्प्लिफिकेशन करू शकतो बघा. आता हे 98 म्हणजे काय आहे तर 49 गुणिले 2 आहे. 28 म्हणजे काय आहे 14 गुणिले 2 आहे. बरोबर. -98 is -49 into 2 and 28 is 40 into 2. Here 2 is cancelled. We get -49/. आता तुम्हाला या ठिकाणी पुन्हा याच्यामध्ये तुम्हाला कॉमन फॅक्टर दिसतात. ते म्हणजे काय here is 7 into 7 -7 into 7 upon 7 into 2. Here 7 7 याच्यामध्ये डिव्हिजन झाली. आन्सर आलं -7/2. -7/2. आता ह्याचं सिम्प्लिफिकेशन करून आपण लिहू शकतो -3.5. तर अशा पद्धतीने आपल्याला हा भागाकार या ठिकाणी करता येतो. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळवता येतं. ठीक आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. दोन्ही उदाहरण मिळवते आहेत याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. आता पुढचं उदाहरण आपण बघूयात. एक्झाम्पल नंबर 6. -150 divided by -25 वजा 150 आहे आणि त्या संख्येला किती भागायचं आपल्याला 25 ने भागायचं आहे. मग हा भागाकार कसा मिळतो. आता या दोन्ही संख्या ज्या आहेत त्या ऋण आहेत आपल्याला माहिती. मग आपण यांची मांडणी करून घेऊया. -150/-25. You know that the denominator should be positive. मग त्यासाठी काय करावं लागेल याला -1 ने मल्टिप्लाय करावं लागेल. छेद धन करण्यासाठी आपल्याला अंश आणि छेदाला -1 ने गुणावं लागेल. मग आपण गुणून घेऊया. -150 into -1 and -25 into -1. We get 150/25. काय झालं. व्हॉट इज द चेंज मेड हियर. काय बदल झाला याच्यामध्ये. काय बदल झाला तो आपल्याला लक्षात येतो. -1 ने गुणल्यामुळं दोन्ही संख्या धन झाल्या. आता धन संख्येचा भागाकार आपल्याला पटकन करता येतो आणि तो किती मिळतो 25 ने तुम्ही जर
जर का 120 डिवाइड केलं तर 25 2300 या ठिकाणी 6 हे उत्तर मिळालं. The answer is a positive number. Answer is a positive number. Like this, we divide the integer or we make division between two integer. अशा पद्धतीने आपण ज्या संख्या आहेत त्या संख्यामध्ये आपण पूर्णांक संख्येमध्ये आपण भागाकार करू शकतो. तर या ठिकाणी तुम्हाला हा भागाकार लक्षात आला असेल. तुम्ही पायावरच्या उदाहरणाचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तुम्हाला जर का मागचे व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला मागचे व्हिडिओ पण तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहता येतील. प्रिव्हियस व्हिडिओ तुम्हाला तिथं चॅनलवरती माझ्या चॅनलवरती तुम्हाला दिसतील. माझ्या चॅनलचं नाव आहे अभिमान ननवरे. तुम्ही अभिमान ननवरे सर्च करून सुद्धा तुम्ही यूट्यूबला हे सगळे चॅनल जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. जर कुठल्या प्रश्नाची अडचण असेल तर मला वैयक्तिक नंबरवरती फोन तुम्ही करू शकता आणि तुमच्या ज्या शंका आहेत त्या शंकांचं निरसन करू शकता. तर तुम्ही सराव संच 9 पूर्ण करायचा आहे. यू मस्ट कंप्लीट द प्रॅक्टिस सेट 9 अँड फीडबॅक मी ऑन माय पर्सनल नंबर. मला ते माझ्या वैयक्तिक नंबरवरती तुम्ही जे काही सराव संच सोडवणार त्याचे फोटो तुम्ही मला माझ्या वैयक्तिक नंबरवरती टाकायचे. या ठिकाणी आज जो आपण भाग शिकलो हा भाग तुम्हाला समजला असेल असे गृहीत धरून या ठिकाणी थांबतो आणि उद्याच्या तासाला आपण लसावी आणि मसावी हा भाग आपण शिकणार आहोत. तर तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.